मुख्यमंत्री साहेबांनी आव्हान केलेलं होतं. त्या आव्हानाला सुषमा अंधारे, सुप्रिया मॅडम आणि प्रणिती शिंदे यांनी आव्हान स्वीकारलेलं आहे. त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी यावा. या बाबतीत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण काय सांगाल? मनापासून आम्हाला या आनंदाच्या प्रसंगी दुःख झालं की पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस आमच्या लाडक्या बहिणी, हजारो लाडक्या बहिणी या महिला विधेयकाचं वाट पाहत होते, त्यावेळेस केवळ राजकारणामुळे केवळ हे श्रेय भाजप सरकारला मिळेल या छोट्याशा म्हणजे असं वास्तविक राजकारणामध्ये व्हायला नको पाहिजे. तर देश हिताचा विचार झाला पाहिजे होता. जवळपास 50-60 कोटी आमच्या भगिनी आहेत, त्यांना कधी आमदार खासदार बनण्याची संधी मिळेल? कोणी मोठ्या बापाची मुलगी आहे म्हणूनच त्यांना संधी मिळेल का? सामान्य आमच्या भगिनींना न्याय मिळणार नाही का? आणि म्हणून आमच्या सामान्य भगिनींना सुद्धा आमदार खासदार बनण्याची संधी मिळाली पाहिजे. महिला विधेयकाला अजूनसुद्धा वेळ गेली नाही आहे. पुन्हा पवित्र मन करून या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून महिलांना सशक्तीकरणाची एक संधी दिली पाहिजे. मोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये तुमचंही नाव आहे. 2 करोड रुपयाचा निधी तुम्ही दिलाय. तुमच्याकडे माहिती घेतो आम्ही.